श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आज हे ऐकत राहा. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी, तुझ्या शक्यतांना पूर्ण करणारी आहे. आजचा संदेश तुझ्यासाठी खूप मोठे परिणाम घेऊन आला आहे, जे कौल देत आहे की तुझ्या जीवनात खूप शुभ काहीतरी घडणार आहे. जर तू हा संपूर्ण संदेश मनाने स्वीकार करशील तर तुझ्या शरीरातील वेदना अगदी या क्षणापासून थांबू लागतील आणि तुझ्या मुखावर एक स्मितहास्य तयार होईल, जे तुझ्यासाठी खूप अनमोल असेल. मला तुझी मदत करायची आहे. तुझी आर्थिक चणचण आणि ते सर्व काही समाप्त करायचं आहे जे तुझ्या नशिबाला त्रास देत आहे, जे तुला त्रास देत आहे. तू देवाकडून आशीर्वादित बाळ आहेस. मला तुझी मदत करायला आवडते. तुझ्या नशिबातले भोग आता संपणार आहेत. तुम्ही जे काही या काळापर्यंत पाहिले आहे, ज्यातून काही कठीण आहे, ते सर्व काही तुमच्यापासून दूर जाणार आहे. आता तुमच्या शक्यतांना खूप मोठ्या प्रमाणात वाढवल्या जात आहे. तुमच्यातील भ्रम नष्ट करण्यात येणार आहे. हे ऐकताना तुम्हाला आनंद होईल, कारण जेव्हा तुम्ही अगदी स्नान करताना सुद्धा कधी काही वेदनांनी, त्रासांनी खूप परिणामकारक असे काही अनुभवले आहे, जेव्हा त्या सर्व काही दुःखांना, त्रासांना देव संपवण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आला आहे. देव तुम्हाला उंचावतो. देव तुम्हाला आनंदाने भरतो आणि तुम्हाला पुढे नेतो. तुम्ही सुद्धा नशीबवान असू शकता. हा संपूर्ण संदेश ऐकत राहा, कारण देव हे सर्व काही लिहून ठेवतो, जे तुमच्या भाग्यात घडणार आहे. ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे, कारण तुमच्या शक्यता आता आशीर्वादात परिवर्तित केल्या जात आहे. तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. हा संदेश नसून एक कौल आहे, जो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. काही संकेत आहेत जे तुम्हाला याद्वारा दिल्या जात आहे. चुकूनही हा संदेश दुर्लक्षित करू नका किंवा स्वामीवर अविश्वास दाखवू नका. स्वामी माऊलींवर संपूर्ण श्रद्धा ठेवून पुढील काही मिनिटे या संदेशाला द्या आणि आपल्या अपेक्षित आशीर्वादांना प्राप्त करा. तुमच्या जीवनातून जे काही त्रासदायक आहे, ते सर्व काही संपवणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे. तो पुढील काही मिनिटे ऐकल्यास तुमच्या जीवनात अपमान करणारे, तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला मागे ठेवणारे आणि तुमचं काही हिसकावू पाहणारे असे लोक तुमच्यापासून वेगळे केल्या जातील. शंका घेऊ नका, कारण देव तुम्हाला उंचावतो. देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या त्या सर्व काही जागा त्या अपुऱ्या होत्या, त्या आता प्रेमाने, आदराने, आनंदाने भरतो आणि तुम्हाला जिंकण्यासाठी तयार करतो. जर तुम्ही जिंकण्यासाठी तयार असाल तर आत्ताच "होय, मी जिंकण्यासाठी तयार आहे" असे टाईप करा. देव तुमच्याजवळ तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे. प्रत्यक्षात काय काय घडत आहे यावर जर तुम्ही नजर टाकली तर तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनातील काही अशा गोष्टी निघून जात आहेत, ज्या कठीण आणि कठीणच होत्या. म्हणूनच देव आज तुमच्यासाठी आनंदाने भरलेले क्षण पाठवतो, तुम्हाला नवीन उमेद देतो आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करतो. जर तुम्हीही आज स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकत आहात, तर तुमच्या जीवनात ते सकारात्मक परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही तुमच्या जीवनातील ज्या काही जागा कठीण काळाने भरलेल्या आहेत, तर आता त्या सर्व काही जागा कठीण काळातून सकारात्मकतेकडे वळवल्या जाणार आहे. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारा हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही तासातच तुमच्यासाठी चमत्कारिक आशीर्वाद देणार आहे. तुम्ही ज्या काही अपेक्षा करत आहात, ते सर्वच काही तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा शांत राहा. तुमच्या नशिबाचे द्वार आता उघडल्या जाणार आहे. काही मंडळी तुमचा विरोध करतात, ते विनाकारण तुमच्या खूप कार्यात तुम्हाला मागे ठेवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तुमचे नशीब आज पालटणार आहे. तेव्हा आजचा हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे
एकाग्र मनाने ऐकत राहा. देव जे तुमच्या नशिबात लिहत आहे ते खूप काही भाग्यशाली होण्यासाठी तुम्हाला देत आहे. तुमच्या गरजा आणि तुमच्या नशिबाच्या काही अपेक्षा आहेत त्या देव पूर्ण करतो. देवावर विश्वास असल्यास, होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आनंदाची बातमी स्वामी स्वतः तुम्हाला देऊ करत आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही आनंद प्राप्त करू इच्छिता तर आत्ताच होय म्हणा, कारण ते सर्व काही येत आहे जे तुम्हाला हवे आहे. जर तुम्ही आजचा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकत असाल तर तुमच्या मार्गातले ते नकारात्मक नष्ट करणारे आशीर्वाद देव तुम्हाला प्रदान करत आहेत. कधीकधी लोक सगळं काही विसरू पाहतात, पण सगळंच काही विसरलं जातं का? नाही. देव म्हणतात, कधीकधी तुला सर्व काही विसरावं असं वाटतं, पण तू जेव्हा त्यातील काही गोष्टी विसरतोस किंवा त्या गोष्टींची काळजी करतोस तेव्हा मी तुला संदेश देतो की तुला उंचावणारे आशीर्वाद येत आहेत. तुझ्यासाठी ते बंद असणारे द्वार मी उघडणार आहे. माझ्यावर विश्वास असल्यास, होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे. माझ्यासाठी ते द्वार उघडावे अशी तू जर प्रार्थना करशील तर नक्कीच तुझ्यासाठी ते उघडेल. बाळा, मला तुझी मदत करायला आवडते कारण तू माझा प्रिय आहेस. तुझ्यासाठी ते सर्व काही यशस्वीरित्या येत आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही आज जे काही पाहत आहात त्यातील कठीण जे काही आहे ते देव तुमच्यापासून वेगळं करत आहे. तुमचे रडणे, तुमचे त्रास, तुमच्या वेदना आणि तुमचे दुःख हे सर्व काही संपवण्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात. तर प्रार्थनेवर विश्वास ठेवा. देवाच्या संदेशांवर, देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर तू जर विश्वास ठेवलास तर तुला कुठेही कमतरता म्हणून आयुष्यात उरणार नाही. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी ते सर्व काही करून आणू शकतो जे आज तुझ्यासाठी एकमात्र स्वप्न आहे. पण ते सत्यात उतरवणारे आशीर्वाद घेऊन, तुझ्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश आहे. तुमच्यासमोर काही उलगडा होईल जो तुमच्या जीवनाला पुढे नेणारा असेल. काही लोक जे त्रासदायक आहेत, जे तुमचा विरोध निरंतर करत असतात किंवा तुमच्यात खूप काही चुका दाखवत असतात आणि तुम्ही चुकीचे आहे असे दर्शवण्यासाठी तो प्रत्येक प्रयत्न करत असतात, अशा लोकांपासून तुम्हाला आता वेगळं करण्यात येणार आहे. देव म्हणतात, अरे बाळा, मानवांपासून मदतीची साथ हवी आहे. जर तू अपेक्षा ठेवत आहेस आणि तू जिथे जिथे ठोठावत आहेस तिथे तुला नकार मिळत आहे तर माझ्याकडे ये. माझ्याकडे तुझ्यासाठी खूप मोठे आशीर्वाद आहेत, मोठ्या संधी आहेत आणि सर्व काही प्रेमाने मी तुला प्रदान करणार आहे. ज्या लोकांवर तू आजपर्यंत मित्र म्हणून विश्वास ठेवला किंवा तू आजपर्यंत ज्यांना मोठं मानलंस, त्यांच्याकडे गेलास, त्यांच्याकडे मदतीसाठी हात पसरलेस, पण त्यांनी तुझी मदत केली नाही किंवा तुला एकांतात सोडून निघून गेले आहेत, अशा वेळेस फक्त तू देवावर विश्वास ठेव, कारण देव तुझ्यासाठी ते सर्व काही करणार आहे. लोक अपमान करतात, लोक खाली दाखवतात, लोक चुकीचे वागवतात किंवा लोक तुमच्यासाठी काही महत्त्वाचे करू पाहत नाहीत. अशा वेळेस तुम्ही त्या मित्रांना तुमच्या जवळ पाहता, पण ते तुमचे खरे मित्र नसतात, तर तेच तुमचे खरे शत्रू बनून माघारी काम करत असतात. कारण तुम्ही पुढे जाऊ नये म्हणूनच ते तुमच्या मार्गात अडथळे देखील उत्पन्न करतात किंवा अशा शंका तुमच्या मनात टाकतात ज्यामुळे तुम्ही कधीही पुढे जाऊ नये. तुम्ही त्यांना मित्र मानले आहे, पण परिस्थिती ही आहे की ते तुमच्या योग्य वेळेवर तुमची साथ सोडून दूर गेले आहेत. त्यांना तुम्हाला कुठेही मदत करायची नाही किंवा तुमच्यासोबत मित्रतासुद्धा ठेवायची नाही. याचे अनुभव तुम्ही कधी केले आहेत का? जर केले असतील तर होय लिहा. कधीकधी तुमच्यावर आर्थिक परिस्थिती ओढवते, त्यातून तुम्ही खूप त्रासता,
आणि तुम्ही मार्ग शोधू लागता, तेव्हा मार्ग दाखवणारा भगवंत तुमच्या प्रत्येक बाजूला मजबूत करतो आणि तुमच्यासाठी तुमचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला त्या अमर्याद संधी पाठवतो. जर तुम्ही त्या अमर्याद संधी स्वीकार करत असाल, जर या क्षणाला सुद्धा तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल, तर होय म्हणून ते स्वीकारण्यास तयार व्हा. कारण वेळ काळ बदलत आहे. सर्व काही तुमच्यासाठी होकारात्मक येत आहे. जे सकारात्मक तुमच्यासाठी घडत आहे ते स्वीकार करा, आनंदी राहा. आणि जे काही नकारात्मक आहे, त्रासदायक आहे तुमच्यासाठी, तुम्हाला सकारात्मक आभास देत नाही, ते सर्व काही तुमच्यासाठी वाईट आहे. मग त्यापासून वेगळं झाल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि तुम्हाला त्यातून आनंदही मिळणार नाही. तेव्हा तयार व्हा की मी तुमच्यासाठी आनंद पाठवतो, सकारात्मकता पाठवतो आणि तुमची ऊर्जा वाढवतो. तुम्ही जर या ऊर्जेचा स्वीकार करत असाल, तर तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला देवाची मदत मिळेल, तुम्हाला साथ मिळेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्यासाठी अशा संधी निर्माण केल्या जातील ज्या तुमच्याकडे तुमच्या कष्टाचा पैसा देणारा असेल, तुम्हाला यशाने भरणारा असेल आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारा असेल. जर तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर यशस्वी होऊ पाहत आहात, तर आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठीच आहे. मनातील शंका दूर होतील. बाळा, लक्षात ठेव, लक्ष्मी चंचल आहे. ती प्रत्येक ठिकाणी स्थिर होण्यासाठी येत नाही. जर तुम्हाला तिला स्थिर करायचे आहे, तर तिचे भरपूर आशीर्वाद आणि तिची सेवा करणेही तितकेच आवश्यक आहे. तुमची बरकत वाढवण्यासाठी तुम्ही काहीतरी केले पाहिजे, जे तुम्हाला पुढे नेणारे आहे, तुमच्या उज्ज्वल भविष्याला आणि तुम्हाला स्थिरतेकडे नेणारे आहे. तुमच्या इच्छा, अपेक्षा तुम्ही फक्त व्यक्त करा आणि देव ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो. एक आनंदाची बातमी तुमच्या मार्गात आहे. ती तुमच्या आर्थिक परिस्थितीला उंचावण्यासाठी तुमच्यापर्यंत दिल्या जात आहे. प्रत्येक क्षणाला या संदेशांकडे दुर्लक्ष करू नका, तर यात जे काही आशीर्वाद मिळत आहे त्याचा मनोमन स्वीकार केल्यास तुम्हाला नक्कीच तो अनुभव येईल. तुमचा मान सन्मान तेव्हाच वाढू लागतो जेव्हा तुम्ही स्थिरता, आनंद आणि योग्य पद्धतीने पुढे जात असाल. तेव्हाच तुमच्या मान सन्मानामध्ये तुम्हाला अधिक वृद्धी झालेली दिसून येते. त्याचप्रमाणे जे काही कर्म करता ते शुद्ध अंतःकरणापासून आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून करा. तुम्हाला कधीही धोका मिळणार नाही किंवा पश्चाताप करावा लागणार नाही. जर तुम्हाला हे सत्य वाटते आणि तुम्हाला हे खरे वाटते, तर याचा स्वीकार करा. आपल्या प्रत्येक कर्मात ते अनुभव आणा ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. तुम्ही सच्चाईने, सत्याने पुढे जाण्यासाठी प्रयत्न कराल तर नक्कीच यशस्वी व्हाल. देव प्रत्येक ठिकाणी तुमची साथ देतो, तुम्हाला उंचावतो, तुम्हाला एका नवीन भरारीसाठी तयार करतो. जर तुम्हीही ते सर्व काही स्वीकार करण्यास तयार असाल, तर लवकरच तुमचे जीवन आनंदाने भरल्या जाईल. बाळा, आजपर्यंत तुम्ही आर्थिक परिस्थितीने त्रासला आहात, गांजला आहात, कारण तुम्ही आजपर्यंत खूप काही पैशांचा अभाव, दुष्काळ पाहिला आहे. तुमच्या घरात न संपणारी बरकत, पैसा आणि अतोनात सुख, तुम्ही जे अपेक्षित आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. होय, आता तुमची काळजी, सर्व दुःख स्वामी हरण करणार आहेत. तेव्हा हा स्वामींचा दिव्य पवित्र संदेश स्वीकारण्यास काहीही हरकत नाही. देव स्वतः तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या इच्छांना पूर्ततेत परिवर्तित करत आहेत. तुमच्या अपेक्षांना पूर्ततेत, आशीर्वादात आणि तुमच्या ज्या काही त्रासांना, दुष्काळांना तुमच्यापासून वेगळं करत आहेत. तेव्हा देवाचे धन्यवाद मानण्यास काहीही हरकत नाही. तेव्हा देवाचे धन्यवाद करण्यासाठी पुढे या, धन्यवाद माना आणि पुढील आशीर्वादांसाठी तयार व्हा, सज्ज व्हा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र होईल
ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण केल्या जातील. तेव्हा अगदी या क्षणाला स्वामींना धन्यवाद माना, देवाला धन्यवाद माना की देव तुम्हाला अशा उच्च आशीर्वादांसाठी निवडतो. तुमचे जीवन सुखात आनंदात जाण्यासाठी देव तुम्हाला निवडतो. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हापासून तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद त्या परमेश्वराकडून मिळणार आहे. जर तुम्ही सज्ज असाल तर काहीही उशीर होणार नाही. तुम्ही जे इच्छित आहात ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. कोणी कितीही तुमच्या विरोधात कार्य करत असो तरीही तुमच्यासाठी न्याय केला जाईल. देव तुम्हाला उंचावतात, देव तुम्हाला आशीर्वादाने भरतात. तुमच्यासाठी चमत्कार आणि आशीर्वाद येत आहेत. जर तुम्ही स्वामी भक्त आहात, स्वामींचे नाम श्री स्वामी समर्थ जप करत आहात, तर तुमच्या नशिबाचे द्वार उघडण्यात आले आहे. देव तुम्हाला आशीर्वादाने भरतात, तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतात. उच्च कोटीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आज तुम्ही देवाला जी काही प्रार्थना कराल ती मान्य होत आहे. अनेक लोक काही ठिकाणी विरोध दर्शवताना तुम्हाला दिसतील, पण शांत राहा. आनंदी होण्याचा एक प्रयत्न तर करा, कारण प्रत्येक ठिकाणी आनंद आहे, पण तो वेचता आला पाहिजे. देवाकडून तुम्हाला आशीर्वादाची शृंखला प्राप्त होत आहे. अनेक समस्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात, तेव्हा देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका. कदाचित तुम्ही उशिरा किंवा या संदेशापर्यंत येऊन पोहोचला असाल तर तुमच्यासाठीच हा संदेश आहे, कारण देवाची योजना अफाट आणि अनंत आशीर्वादाने भरलेली आहे. ज्या क्षणाला तुम्ही देवाकडे येण्याची योजता, देवाचे संदेश ऐकता, देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नामस्मरण करता, तेव्हा देव तुमच्या दिशेने ते अद्भुत दैवी चमत्कार पाठवतो. कधीकधी तुम्ही एकटेपणा जाणवता. कधी घरात खूप माणसे असतानाही संवाद होत नाहीत. एकटेपणा जाणवू लागतो. घरातील व्यक्ती एकमेकाशी सुसंवाद करत नाहीत किंवा निरंतर वादविवाद सुरू असतात. त्या क्षणाला हे सौभाग्यशाली संदेश तुमच्यापुढे येऊन तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट करण्यास तुम्हाला सहाय्य करतात. तुमचा एकटेपणा घालवतात आणि तुमच्यातील आनंद वाढवण्यासाठी आणि तुम्हाला पुन्हा तुमच्या नात्यांसोबत आनंदी होण्यासाठी उत्साहित करण्यासाठी या संदेशाची योजना देव करत आहेत. जर ही योजना तुम्हाला आवडत असेल तर या संपूर्ण संदेशाला एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका. देव आणि देवाचे कार्य महान आहे. देव प्रत्येक बाळाची काळजी घेतो आणि प्रत्येक बाळाच्या अनुसार त्यासाठी आशीर्वाद तयार करतो. तुम्हीही एक आशीर्वादित बाळ म्हणून घोषित आहात. म्हणूनच देव तुमची निवड करून तुम्हाला इथे पोहोचवतो. इथे हे ऐकण्यास तुमच्यापुढे येणे म्हणजे तुमच्यासाठी भाग्याचे लक्षण आहे. जर तुम्ही देवाचे बोल ऐकत आहात तर तुम्ही किती भाग्यशाली आहात. तुमच्या द्वारावर आज देव स्वतः येऊन तुम्हाला महत्त्वपूर्ण सांगत आहे, कारण ते तुमच्यासाठी खूप अनमोल आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात काही अशा गोष्टी गमावल्या आहे किंवा काही असे क्षण गमावले आहे असे तुम्हाला वाटत असताना देव तुम्हाला संपूर्ण ऊर्जेने परिपूर्ण करतो, आनंदाने परिपूर्ण करतो आणि तुमच्या जीवनातून नकारात्मक वाईट बाहेर काढतो. तेव्हा समजून जा की देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठीच आहेत. तुमच्या आर्थिक समस्या तुमच्यापासून वेगळ्या व्हाव्यात आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासह आनंदी असावे. तुम्हीही ते सर्व काही स्वीकार करावे जे देव तुमच्यासाठी देत आहेत. नात्यातील प्रेम, गोडवा, आपुलकीचे सुसंवाद आणि अधिक काही, जे काही तुमचे इच्छित आहे ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाणार आहे. देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकतो, पण क्षणोक्षणी वेगवेगळी
प्रार्थना स्वीकार होते का असे अनेक भक्ताच्या मनात येते. तर होय, जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुम्हाला तात्काळ दिल्या जाते आणि जे काही तुमच्यासाठी पुढे जाऊन कठीण आहे ते तुमच्यापासून वेगळे केले जाते. जर तुमचा दैवी शक्तीवर विश्वास आहे, स्वामी शक्तीवर विश्वास आहे, तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलींचे हे दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजेच तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय. चमत्कार घडून येतील जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल. अगदी काही तासात देखील तुम्ही एक आनंदाची बातमी स्वीकार कराल, कारण या संपूर्ण ब्रह्मांडाकडून तो आनंद तुम्हाला देण्यात येत आहे. जेव्हा तुमची निवड केली जाते तेव्हा समजून जा की भाग्यात चमत्कार घडणार आहे. काहीतरी नवीन तुमच्या मार्गात येत आहे जे तुम्हाला हवेसे वाटत आहे. मग कुणासाठी ते एखादे नाते असू शकते, कुणासाठी आवडते कार्य असू शकते किंवा कुणासाठी आपल्या स्वप्नातील घर असू शकते. ज्यांची जशी काही इच्छा आहे तसेच त्यांना फळ मिळणार आहे. देवाचे आशीर्वाद चमत्कार प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा. बाळा, माझी मदत योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येत आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, लक्ष इकडे पुरव. मी जे काही तुला आज सांगत आहे ते फार महत्त्वाचे आहे. काही दरवाजे मी बंद करणार आहे, कारण ते तुमच्यासाठी योग्य वेळेवर बंद केलेले हवेत. जिथे तुमच्यासाठी कुणीतरी नकारात्मकता पाठवतं, जिथे तुमच्यासाठी कोणी नकारात्मक विचार करतं किंवा तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो, त्या द्वारांना मी तुमच्यासाठी निरंतर बंद करणार आहे आणि तुमच्यासाठी ऊर्जावान आशीर्वाद पाठवत आहे. तुम्ही शक्तीसह पूर्ण व्हावे. तुम्ही आशीर्वादित बाळ आहात. विश्वास ठेवा की मी तुमच्यासाठी कधीही दूर गेलेलो नाही, तर सतत तुमच्या जवळ आहे. तुम्ही आभास करू शकता की आज तुम्ही थकले असाल तरी या संदेशामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्हाला ती पवित्रता तुमच्या संपूर्ण वातावरणात जाणवेल. जेव्हा जेव्हा तुम्ही माझे बोल ऐकाल तेव्हा तुम्ही उत्साहाने भराल, तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमचाच विजय निश्चित केला जाईल. स्वामी माऊलींची निरंतर तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कृपा दृष्टी राहो. स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. आजचा संदेश जे कोणी ऐकत आहेत त्यांना स्वामी म्हणत आहेत की माझा जो कोणी संदेश ऐकेल आणि मानेल, स्वीकार करेल, त्याच्यावर माझी अखंड कृपा राहील. ती कधीही न थांबण्यासारखी आनंदाची वर्षाव करणारी असेल. जर तू हे ऐकत आहेस तर तुझ्यावर देखील माझी कृपा निरंतर राहील. या अनमोल वचनाला स्वीकार करा, या संदेशाला स्वीकार करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. तुमच्या इच्छा अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील. त्या न थांबता तुमच्या आयुष्यात नेहमीच निरंतर तुम्हाला आनंदित करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी